सण असो वा समारंभ, आता तुमचं सौंदर्य खुलणार अधिक खास. कारण रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस घेऊन आले तर शुद्धता आणि फॅशनचा अनोखा संगम. आमच्याकडे मिळतील 100% शुद्ध हॉलमार्क प्रमाणित सोने, चणे, चांदीचे आकर्षक दागिने, लग्न सराईसाठी खास डिझाईन्स आणि पारंपरिक दागिन्यांचा अफाट खजिना. इतकेच नाही तर महिलांसाठी खास डिझायनर ड्रेसेस, साड्या आणि लेटेस्ट फॅशनचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली, दागिनेही आणि फॅशनेबल कपडेही. आमचा पत्ता रेणुका माता ज्वेलर्स ड्रेसेस, वशी कुरप रोड, कुरप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस, विश्वासार्हता आणि परंपरेचे दुसरे नाव. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. रेडणी पाणीत कबड्डीचा थरार, 70 किलो गटात शिरोलीचा छावा तर 35 किलोत पट्टण कोडोलीची युवक संघटना अव्वल. रेडणी पाणी तालुका वाळवा येथील जय हनुमान मंडळ व शेतकरी राजा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये 70 किलो वजनी गटात शिरोलीच्या छावा संघाने तर 35 किलो गटात पट्टण कोडोलीच्या युवक संघटना संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 50हून अधिक संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या सांगता समारंभात माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सांघिक यशासोबतच स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पटण आणि उत्कृष्ट चढाई असे विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच डॉक्टर सचिन पाटील, जय हनुमान कबड्डी संघाचे प्रशिक्षक बाळासो पाटील, ऋतुराज पाटील, माजी खेळाडू संतोष शेवाळे, महेंद्र कांबळे, संदीप पावलेकर आणि शेतकरी राजा समूहाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंचा जोश यामुळे ही स्पर्धा वाळवा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.